हाय हॅलो, मी अश्विनी। आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळींचे अप्पे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी घेतलेले आहेत 2 वाटी तांदूळ, पाव वाटी तूर डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ। हे सर्व डाळींचं मिश्रण आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया आणि हे डाळींचं मिश्रण 1 तासासाठी भिजत ठेवूया। आता आपल्या डाळींचं मिश्रण चांगलं भिजलं आहे, ते ग्राइंडिंग जारमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया। ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी जास्त पातळ किंवा घट्ट नाही ठेवायची। त्यामध्ये आपण थोडा खायचा सोडा ॲड करणार आहोत। सोडा किंवा इनो आपण ऑप्शन ठेवू शकतो। आता हे मिश्रण आपण 15 मिनिटांसाठी असंच ठेवून देणार आहोत। आता आपलं मिश्रण चांगले एकजीव झालेले आहे। त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स ॲड करू शकतो। त्यात मी आता घेत आहे ऑनियन, टोमॅटो आणि मिरची, जिंजर गार्लिक पेस्ट मी ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। हे मिक्सचर आपण चांगलं एकजीव करून घेऊया। एकीकडे आपण अप्पमचं भांडं प्रीहीट करायला ठेवलं आहे आणि आपलं मिक्सचरसुद्धा रेडी झालं आहे। आपण मिश्रणमध्ये थोडं तेल ॲड करणार आहोत, जेणेकरून अप्पे हे आपल्या अप्पेच्या भांड्याला चिपकू नये। सो आपण आता अप्पे रेडी करायला स्टार्ट करूया। आपण अप्पमच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण आपलं अप्पेचं मिक्सचर ॲड करून 5 मिनिटसाठी शेकवून घेऊया। फक्त 2 ते 3 वेळा इन्व्हर्ट करायचे आहे, जेणेकरून 2 साईडनी नीट शिजले जाईल। अप्पे आपण टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो। तसेच घरी गेस्ट आले तर आपण ते झटपट नाश्ता म्हणून सुद्धा बनवू शकतो। अप्पे हे आपण चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व करू शकतो। स्वतः अशा प्रकारे आपले अप्पे रेडी झालेले आहेत। ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। अप्पेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा शब्द वापरला जातो। आपल्या इकडे सातारकडच्या साईडला त्यांना बोंडं म्हणून बोललं जातं, तर मुंबईमध्ये वगैरे ह्या साईडला ते अप्पे या नावाने ओळखले जातात। हा ट्रॅडिशनली केरळ साईडचा पदार्थ आहे। स्वतः आपले अप्पे रेडी होत आहेत। आपण ते इन्व्हर्ट करून घेतलेले आहेत आणि पुन्हा एका साईडनी शिजवून घेत आहोत। आता आपले अप्पे रेडी झालेले आहेत। ते आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि आम्ही अप्पे सर्व करणार आहोत चटणीबरोबर। आम्हाला अप्पे सॉसबरोबर नाही तर चटणीबरोबर खायचे होते, सो आता आम्ही चटणीबरोबर अप्पे सर्व करणार आहोत। अप्पेचा एक लोड आपला झालेला आहे, सो आता आपण दुसरा लोड करून घेऊया। त्यासाठी आपण पुन्हा एकदा आपलं अप्पेचं मिश्रण आपल्या अप्पमच्या भांड्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आपण एकीकडे आता चटणीची तयारीसुद्धा करायला घेतलेली आहे। चटणीसाठी आम्ही ओलं खोबरं ते बारीक कापून घेतलेलं आहे आणि ते आपण मिक्सर जारमध्ये घेणार आहोत। आपल्या आवडीप्रमाणे मिरची आपण ॲड करू शकतो। जसं आपल्याला तिखट हवं त्याप्रमाणे आपण 2 ते 3 मिरच्या ॲड करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे। त्यात आपण जिरं, साखर चवीनुसार, मीठ, एक आल्याचा तुकडा, 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या ॲड करणार आहोत आणि हे सर्व मिक्सचर आपण आता मिक्सिंग जारमध्ये चांगलं ग्राइंड करून घेणार आहोत। चटणीची कन्सिस्टन्सी ही आपण आपल्याला हवे त्याप्रमाणे ठेवू शकतो। कोणाला जास्त पातळ हवी असते तर कोणाला घट्ट चटणी हवी असते, त्याप्रमाणे आपण आपली चटणीची कन्सिस्टन्सी ठेवू शकतो। आम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी ही थोडी घट्टच हवी होती, सो आता आम्ही चटणी तशी करून घेतलेली आहे। आणि चटणीला तडका देण्यासाठी म्हणून आम्ही एका भांड्यामध्ये थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही राई, कढीपत्ता आणि हिंग ह्यांचा तडका तयार करत आहोत। अशा प्रकारे आपली मोहरीसुद्धा चांगली तडतडलेली आहे आणि हा तडका आम्ही आता आपल्या चटणीमध्ये ॲड करणार आहोत। सो अशा प्रकारे आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे।
सो आता आपले आप्पे रेडी झालेले आहेत. सो आता आपण आपले आप्पे सर्व करूया. सो अशा प्रकारे आपले आप्पे चांगले मऊ लुसलुशीत रेडी झालेले आहेत. थँक्यू सो मच.